नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीचे अपडेट घेऊन आलेलो आहे. तर ही भरती आहे SSC GD कॉन्स्टेबल भरती 2026. SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. तर जाणून घेऊयात आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती. तर जाहिरातीचा क्रमांक तर काही नमूद नाही आहे, तर ठीक आहे. टोटल वॅकेन्सी आपल्याला एक आयोगानं दिलेलं आहे की 25,487 जागा आहेत. तर पद क्रमांक एकच आहे मित्रांनो, ते आहे GD कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी. तर आपण पाहून घेऊयात की कुठल्या फोर्सला किती जागा आहेत हे आपण आता पाहून घेऊयात. तर मित्रांनो, BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची पदसंख्या आहे 616. तर पद क्रमांक 2 आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF. याची पदसंख्या आहे 14,595. पद क्रमांक 3 आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे CRPF. याची पदसंख्या आहे 5,490. चौथा आहे सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB. 1,764 पद आहेत मित्रांनो. तर पद क्रमांक 5 आहेत ITBP म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. याच्या 1,293 जागा आहेत. परत आहे सहावं पद तर AR म्हणजेच आसाम रायफल. याच्या 1,706 जागा आहेत. 7वं पद आहे SSF म्हणजेच सेक्रेटेरिएट सिक्युरिटी फोर्स. याच्या 23 जागा आहेत मित्रांनो. तर आपण पाहून घेऊयात पुरुष आणि महिला यांच्यामध्ये शारीरिक पात्रता काय असणार आहे. तर जनरल SC आणि OBC आणि ST पुरुषांमध्ये आणि जनरल SC ST आणि OBC हे स्त्रियांमध्ये असं कंपॅरिझन केलेलं आहे. असं सगळ्यांसाठी उंचीचे. तर उंची असणार आहे पुरुषांसाठी 170 सेंटीमीटर, SC ST आणि OBCसाठी, आणि 162.5 सेंटीमीटर असणार आहे ST पुरुषांमध्ये. छाती आहे SC ST आणि OBC या 3 प्रवर्गासाठी छाती असणार आहे 80/5. तर ST प्रवर्गासाठी छातीचे म्हणजे ही जे लेंथ असायला हवी आहे की 76/5. तर महिलांसाठी हाईट 157 सेंटीमीटर जनरल SC आणि OBCसाठी, आणि STसाठी 150 सेंटीमीटर अशी त्यांचा क्रायटेरिया आहे. तर वयाची अट 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्ष असायला हवी. SC ST यांना 5 वर्ष सूट आहे, OBC यांना 3 वर्ष सूट आहे. तर नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे, म्हणजे तुमची पोस्टिंग कुठेही होऊ शकते. फीस जर बघायला गेलं तर जनरल OBCसाठी 100 रुपये आहे, SC ST एक्स सर्व्हिसमॅन महिला फी नाही. तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे मित्रांनो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. परीक्षा ही फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यामध्ये होऊ शकते. आणि हो, एक महत्त्वाची सूचना की तुम्हाला जर फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी येत असतील, तुम्हाला काही मदत हवी असल्यास, तर मी स्क्रीनवरती नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. तुमचा फॉर्म सविस्तररित्या भरून दिला जाईल आणि तुमची पुरेपूर मदत केली जाईल. ठीक आहे. ऑल द बेस्ट.